नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रींच्या दर्शनासाठी चिरनेर गावात अलोट गर्दी। नवसाला पावणारा गणपती म्हणून चिरनेर येथील श्री महागणपतीची ओळख सर्वदूर आहे। तालुक्यातून व इतर जिल्ह्यातून गणरायाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी भाविक चिरनेर गावात येतात। 2 ऑगस्ट या रविवारच्या सुट्टीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आल्याने श्रींच्या दर्शनासाठी व येथील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसराचा आनंद लुटण्यासाठी भाविकांनी व पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसून येत होते। पहाटेपासून रांगेत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। श्री महागणपती देवस्थानच्या बाजूला 1930 सालच्या जंगल सत्याग्रहातील स्तुती स्तंभ, हुतात्म्यांचे शिल्परूपी स्मारक तसेच अक्कादेवी डोंगराच्या कुशीत झुळझुळ वाहणारे धरण ओसंडून वाहत असल्याने भाविकांनी व पर्यटकांनी गर्दी केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळत होते। नवसाला पावणारा गणपती म्हणून श्रींची ओळख सर्वदूर असल्याने मंदिरात आलेल्या अनेक भाविकांनी आपापल्या कुटुंबासह दर्शनाचा लाभ घेतला। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्रींचे दर्शन सुलभ घेता यावे यासाठी मंदिर कमिटी, ट्रस्टी, ग्रामस्थ सहकार्य करत असल्याचे दिसून येत होते। ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी संकष्टी चतुर्थी आल्याने यावेळी मंदिर परिसरात अलोट गर्दी उसळली होती। त्यामुळे मंदिर कमिटीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर हे विशेष करून लक्ष वेधून घेत असल्याचे दिसून येत होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, चिरनेर। आज रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि रविवारीच आज चतुर्थी असल्या कारणाने बाप्पाचं दर्शन घेऊन काही पर्यटन हे अक्कादेवीच्या इथे जात असतात। त्याच्यामुळे आज सकाळी 4 वाजल्यापासून खूप गर्दी झालेली आहे भाविकांची। पण बहुतेक भाविक हे सगळे लाईनमध्ये दर्शन घेत आहेत, कारण जसं आपण पंढरपूरला किंवा शिर्डीला तासन तास आपण उभे असतो, आता बहुतेक 99% भाविक हे लाईनमध्ये दर्शन घेत आहेत आणि आजची गर्दी मागील उत्सवापेक्षा भयंकर अशी गर्दी वाढलेली आहे। तरी आमच्या परीनं भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांना, कोण लहान मुलं असतील त्यांना, वयोवृद्धांना दर्शन दिलं जातं आहे।